हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय घरकुल. तर मैत्रिणींनो, आज श्रावणातला पहिला सोमवार. तर आम्ही चाललो आहोत एक खूप सुंदर अशा महादेवाच्या मंदिरामध्ये. तर चला तुम्हालाही घेऊन जाते. तर मैत्रिणींनो, आज आपण आलो आहोत भांगशी माता गडावरती. वेरूळला जाताना जो एक टी पॉईंट लागतो तिथनंच डाव्या साईडला या गडावरती सरळ रस्ता आहे. तर इथं खूप सुंदर असं हे वातावरण आहे आणि श्री स्वामी परमानंद गिरीजी महाराजांचा मठही आहे. आणि विशेष म्हणजे तिथंच पशुपतेश्वर महादेव मंदिरही आहे की जे बऱ्याच जणांना अजून माहिती नाही. ॲक्च्युली हा जो गड आहे हा भांगशी माता म्हणूनच प्रसिद्ध आहेत, परंतु तिथंच हे शंकराचं खूप सुंदर असं मंदिर आहे. तर चला मग आपण आज जाऊयात. प्रवेशद्वारातनं आपण आत एंट्री केली की समोरच आपल्याला महादेवाचं खूप सुंदर असं स्टॅच्यू दिसतो आणि समोरच त्यांनी छान अशी कमळाची झाडंही लावली होती. हे कुंपण तुम्ही बघू शकता. याच्या दोन्ही साईडला चिकूच्या बागा लावल्या, त्या बोगनविल्याच्या झाडंही होते आणि गोकर्णाच्या इतक्या वेली वाढलेल्या होत्या. खूप सुंदर अशी त्याला जांभळ्या पांढऱ्या रंगाची फुलं बहरली होती. आता वरती आल्यानंतर इथं आपल्याला दिसतो जो श्री स्वामी परमानंद गिरीजी महाराजांचा मठ. इथंच साईडला त्यांचं गुरुकुलही आहे. तिथंच बरीच लांब लांबनं आलेली मुलंही शिकत असतात आणि तिथं त्यांची राहण्याची सोय आहे. त्याचबरोबर एक ध्यान केंद्र पण आहे की जिथं वेगवेगळे त्यांचे कार्यक्रम होत असतात. आता इथूनच सरळ एक रस्ता आहे की जो गडावरतीही जातो, म्हणजे जो भांगशी मातेचं जे वरती मंदिर आहे त्या गडावरही जातो आणि शंकराच्या मंदिराकडेही जातो. तुम्ही बघू शकता इथलं वातावरण हे इतकं सुंदर, शांत आणि सगळीकडनं अशी हिरवाईने पसरलेलं. तो वरती जो गड दिसतोय तो भांगशी मातेचा. आता इथंही एक मंदिराचं बांधकाम सुरू होतं, पण अजून मूर्ती वगैरे काही स्थापना झाली नव्हती. आणि आता हे इथनं जे तुम्हाला दिसत आहे हा सगळा जो परिसर, तर इथंच आहे आपलं पशुपतेश्वर महादेवाचं मंदिर. शहराच्या आउटसाईडला असल्यामुळं इथं एवढी वर्दळ दिसत नाही, परंतु इथल्या परिसरातील शांतता, वातावरणातील वाइब्स मन प्रसन्न करून टाकतात. मंदिरात आपण प्रवेश केल्यानंतर सर्वात आधी दिसतात हे नंदी महाराज. खूप आकर्षक अशी त्यांची ही मूर्ती. आणि बाकीचं तुम्ही मंदिराचा सगळा परिसर पाहाल तर खूप सुंदर असं रेखीव कोरीव काम केलेलं, म्हणजे अगदी मन प्रसन्न होऊन जातं.
असे महादेवाचे दर्शन झाल्यानंतर आपण बाहेर येतोय तर तुम्ही हा बाहेरचा घुमुटी बघू शकता. इतका सुंदर असा रेखीव केलेला आहे. आणि एक तुम्हाला मैत्रिणींनो सांगायचं, आमच्या पर्यावरण गतिविधी या ग्रुपतर्फे महिन्यातल्या एका संडेला आम्ही इथं वृक्षारोपण करतो. समोर दिसत असलेले जे ग्रीन नेट आहे तिथंच आम्ही लास्ट टाईम बोगनविल्याची झाडं लावली होती. निसर्ग जर आपल्याला एवढं भरभरून देतोय तर आपलंही काही देणं येतंच, हो की नाही. इथंच मंदिर परिसरात त्यांनी असं काही यज्ञासाठी छान शेड बांधलं होतं की कधी ज्यावेळेस इथं काही कार्यक्रम किंवा सप्ते असतील तर त्यावेळेस इथं यज्ञकुंड हे सुरू राहतात. आणि याच्याच मागच्या साईडला इथं गोशाळा पण आहेत, तर तिथंही तुम्ही भेट देऊ शकता. तर मैत्रिणींनो, हा मंदिराचा परिसर तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही छत्रपती संभाजीनगरच्या जवळपास कुठं राहत असाल तर श्रावण महिन्यात या मंदिराला एकदा नक्की भेट द्या. आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. थँक्यू.